सभेचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेतच, त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका सविस्तर मांडण्याची विनंती मी या कार्यक्रमाच्या संयोजन समितीतले एक महत्त्वाचे सदस्य आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी दत्तात्रय जाधव यांना करतो. आपण टाळ्यांच्या गजरात दत्तात्रय जाधव यांचं स्वागत करा. माननीय विचारमंच सभेचे अध्यक्ष कोळसे पाटील सर, विचारमंच आणि जमलेल्या बंधू भगिनी, प्रथम आपणास क्रांतिकार्यात जय भीम जय संविधान. आजचा जो विषय आहे आपला मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व. 25 डिसेंबर 27 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली गंगाधर सहस्त्रबुद्धे उर्फ बापूसाहेब या ब्राह्मण ग्रस्ताने मनुस्मृतीचे दहन केले. परंतु सर्वसाधारण माणसांना मनुस्मृती ही बाबासाहेबांनी जाळली आहे असेच वाटते. म्हणून सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती जाळली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज पुण्यातील सर्व पुरोगामी लोक संघटनेने पुढाकार घेऊन व यामध्ये मुख्य योगदान निलंगेकर सर आणि आमचे सुनील यादव साहेब आणि लता बंडगर ताई यांचा आहे. तर साथींनो, आजची परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहे. मनुवादी सरकार आहे. यांनी अघोषित आणीबाणी लावलेली आहे. न्यायपालिका, ईडी, CBI, शिक्षण संस्था, सर्व संस्थेवर यांनी कब्जा केलेला आहे आणि ह्या सर्व संस्थांना यांनी बटीक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करतात ते. एक मंत्री म्हणतोय संविधान बदलायचं आहे, एक न्यायमूर्ती म्हणतोय की मला स्वप्नात येऊन रामाचं मंदिर बांधण्याची आज्ञा केलेली आहे देवाने. आणि दुसऱ्या एका न्यायमूर्तीवर मागासवर्गीय आहे म्हणून बूट फेकला जातो. घोड्यावर मिरवून वरात काढली म्हणून त्याला मारलं जातं. मुस्लिम लोकांचं मॉब लिंचिंग केलं जातं आणि मिशी ठेवली म्हणून सुद्धा मारलं जातं. हे मनुस्मृतीचं कसं पालन करतंय हे सरकार, आणि त्यांच्यावर महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर जास्त ॲक्शन होईल. खरे तर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक प्रेमी होते, पुस्तकांचा विद्येचा रिस्पेक्ट करणारे होते. परंतु मनुस्मृती जाळली याला एक पदर आहे. मनुस्मृती हे गुलामगिरीचे प्रतीक होते, विषमतेचे प्रतीक होते, महिलांवरील अन्यायाचे प्रतीक होते. तर अशा या मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला आपण सर्व जमलेलो आहोत आणि बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व जातीय, सर्व धर्मीय लोक होते. उदाहरणार्थ सहस्त्रबुद्धे, साने गुरुजी, पंजाबराव देशमुख, कृष्णराव जवळकर, केशवराव जेधे असे खंदे कार्यकर्ते बाबासाहेबांबरोबर होते. बाबासाहेबांबाबतीत शाहू महाराजांनी बाबासाहेबांची कुवत ओळखून बाबासाहेबांनी अखिल मानव जातीचे नेतृत्व करावे अशी इच्छा प्रकट. तर आत्ताचं सध्याचं सरकार मनुस्मृती पुनर्स्थापित करण्याच्या मागे लागलेले आहे. त्यांना नव्याने मनुस्मृती आणायची आहे व तो त्यांचा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. म्हणून आज हा विषय घेतलेला आहे की मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे, हा विषय आज घेतलेला आहे. व पुढील सूत्रे मी संदीप यांच्या हाती देतो. मी मुकुंद काकडे प्रचंड कट्टर हिंदुत्ववादी होतो आणि त्याच्यानंतर जेम्सलेन प्रकरणानंतर कट्टर समतावादी बहुजनवादी झाले. ही माझी ओळख. समोर बसलेले आपण सर्व आम्ही भारताचे लोक, ज्यांनी आपण कसे आम्ही भारताचे लोक आहोत हे सगळे पदाधिकारी
आणि मान्यवर आणि जसंच ज्यांच्या प्रेरणेतून ते संविधानमध्ये आलं आणि ज्यांनी आपल्याला आम्ही भारताचे लोक संबोधलं त्यांना सर्व राष्ट्रपुरुषांना मान्यवरांना अभिवादन करून मी बोलतो. मनुस्मृतीच्या निमित्ताने आपण सगळेजण आहोत, पण ज्या पुण्यामध्ये कार्यक्रम घ्यायचं ठरवलं त्या पुण्यामध्ये कसा सांस्कृतिक दहशतवाद आहे त्याची 2-4 उदाहरणं देतो आणि अगदी मला ती जाणवतात तेवढी तुमच्या डोक्यात ते किडे पेरतो आणि मी बसतो. धन्यवाद. न्यायमूर्ती पी.बी. सावंत नेहमी म्हणजे तिथनं सुरुवात करावी लागते ना. न्यायमूर्ती पी.बी. सावंत एकदा आम्हाला सांगत होते की ब्राह्मण या शब्दाचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये काय अर्थ आहे, तर त्या ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ आहे मोस्ट प्रिव्हिलेज क्लास. बऱ्यापैकी आपल्याला त्यांची मान्यता लागते आणि त्यांच्या मान्यतेशिवाय काही पुढे जाता येत नाही. म्हणजे अगदी इतिहासामध्ये पण त्याच्या परंपरा आहे. म्हणजे सहस्त्रबुद्ध्यांनी ती मनुस्मृती जाळली ही सुद्धा एक प्रकारची ती मान्यताच असं मला वाटतं. लक्षात आलं की नाही? म्हणजे हा किती सांस्कृतिक दहशतवाद आहे हे लक्षात घ्या. मग त्यांच्याबरोबर कोणतरी होते, पण त्यांचा नातो आहे, त्यांचा नातो आहे का चळवळी? कुठे येतो का तो नामदारी आहे म्हणून त्यांचा केवळ रक्ताचा आहे म्हणून इथं बोलवायचा? हा सुद्धा एक सांस्कृतिक दहशतवाद आहे. लक्षात घ्या. काही मंदिरं, व्यक्ती, मंडळी, संघटना आपल्या सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक अशा वेगवेगळ्या मूल्यांवर आपल्याला दबाव निर्माण करत असतात आणि तोही एक प्रकारचा दहशतवाद असतो. तो दबाव इतरांवरही टाकत असतात. ती भीती, धमकी, बहिष्कार या माध्यमातून असते. तर एक आम्ही पत्रकार असताना एक टाकलेला बहिष्कार तुम्हाला सांगतो आणि मला ते खटकलं. मी स्वतः पत्रकार होतो. शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते आणि त्यांच्याकडनं एक काहीतरी स्टेटमेंट गेलं आणि आम्ही पत्रकारांनी बहिष्कार टाकला. तर माझ्या डोक्यात एक तुम्ही पेरत होती की आपण कोण बहिष्कार टाकणार, आपण वर्तमानपत्रांचे नोकर. जे काय घडलंय, जे काही शंकरराव चव्हाणांना सांगायचंय ते गेलं पाहिजे ना लोकांच्या समोर. आपण कोण बहिष्कार टाकणार? मी संपादकांशी बोललो, पत्रकारांशी बोललो, दुसऱ्या दिवशी तो बहिष्कार मागे घेण्यात आला. म्हणजे हा सुद्धा एक परस्पर सांस्कृतिक दहशतवाद कसा पेरला जातो की आम्ही म्हणेल तेच करत. पुढे तो वेगवेगळ्या माध्यमातून बिंबवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये मीडिया असतो, आकाशवाणी, टीव्ही, याच्याकडे तर आपलं लक्षच नाहीये. म्हणजे मी सकाळी उठल्या ज्यावेळेस आकाशवाणी ऐकतो त्यावेळेस वाराप्रमाणे गाणी चाललेली असतात. म्हणजे आज सोमवार तर मग शंकराचं, गुरुवार तर मग दत्ताचं वगैरे. पण हे वार ही आपली संस्कृतीच नाहीये. वार हे इंग्रजीमध्ये होते. संडे म्हणजे काही रविवार नव्हे, मंडे म्हणजे काही सोमवार नव्हे. तर ही सुद्धा एक प्रकारची आपल्यावर देव वाटून घेतलेले प्रत्येक ह्याला आणि ती मस्त दुकानं चालू आहेत आणि आपण त्याच्याप्रमाणे काम करत असतो. तसंच पुस्तक, नाटकं, चित्रपट म्हणजे धुरंधर सारखा चित्रपट, बाजीराव मस्तानी सारखा चित्रपट याच्यातून ते सुद्धा बिंबवलं गेलं. मला तर असं माहिती आहे की बाजीराव मस्तानीच्या वेळी त्याच्यामध्ये जो एक डायलॉग आहे की आम्ही तर शाहू छत्रपतींचे नोकर, त्याच्यावर ब्राह्मण महासंघाने ऑब्जेक्शन घेतलं आणि डायरेक्टर प्रोड्युसर पर्यंत गेले आणि त्यांच्याकडे आग्रह धरत होते की ही लाईन काढा. कारण तिथं कुठंतरी त्यांच्या याला धक्का पोचत होता. पण ते डायरेक्टर आणि प्रोड्युसरनी काढलं नाही. जे आहे ते आहे, इतिहास आहे आणि बाजीरावांच्या तोंडीत असा स्पष्ट उल्लेख आहे, आम्ही तो काढणार नाही. आता तुम्ही जर रेडिओ नीट ऐकाल, आता जो काही धोंड्याचा महिना चालू आहे ना, जावई आणि सासऱ्याचं जे उदं चालू आहे, तो त्या 12 वाजताच्या वनिता मंडळ कार्यक्रम याच्यातून त्याच्यातून सगळीकडनं असा महिलांवर भडीमार चाललाय त्या सांस्कृतिक सगळ्या गोष्टींचा की हे किती महत्वाचं आहे, ते दान किती महत्वाचं आहे, मग जावई कसा पिवळा शर्ट घालतो, जावई कसा मग पांढरा शेंपूट करतो वगैरे वगैरे वगैरे, असं बऱ्याच गोष्टी तिथे सांगितल्या जातात. तर कलाकार, लेखक यांची मान्यता त्याला मिळणं आवश्यक असतं. पोशाख, भाषा, जीवनशैली याच्यातून सुद्धा तो दहशतवाद पसरवला जातो. छोटं उदाहरण, शिवाजी रोड हा पुण्याचा सांस्कृतिक ह्याचा हे आहे. पूर्वेकडचं पुणे आणि पश्चिमेकडचं पुणे ही सरळ सरळ दुभागणी आहे. कारण जो काही पुण्याचं बजेट खर्च केलं जातं ते फक्त पुणे म्हणजे पश्चिम पुणे असं समजूनच केलं जातं. हा सुद्धा एक दहशतवाद आहे, लक्षात घ्या. पुण्याकडचे बहुजन जे पूर्वेला राहतात त्यांच्यावर तुमचं अजिबातच बजेट खर्च होत नाही. वर्षानुवर्ष तीच गटारं, तेच रस्ते, ना त्याला काही वगैरे असं. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. शेवटचं 1-2 मिनिट. तर भाषा, पुणेरी भाषा आपण प्रमाण म्हणतो, नाकात बोललेली भाषा प्रमाण मागायची. काय संबंध? जी रांगडी, जी सहज बोलता येते, डॉक्टर आ साळुंके म्हणतात, जी भाषा दुसऱ्याला समजते, जी भाषा मला आत्मसात होते, मी जे सहज बोलतो, मी भावना व्यक्त करू शकतो, ती भाषा.
मग ती रेडिओवर टीव्हीवर बोलतात तीच कुठे काय गावंडळ बोलतो. मला म्हणायचे हा मुद्दा म्हणा मला, मी रेडिओ अनाउन्सर असताना हा आणि पाणी वगैरे करतो, म्हणजे मी आणि असं म्हटलं पाहिजे आणि असं नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दर्शक. आणि मग भावना दुखावल्या, अमुक दुखावल्या, तमुक दुखावल्या अशा म्हणणाऱ्यांना निवडणुकीत किती मतं पडली त्या ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षाला? 21 मतं पडली. 21 त्याची लायकी कितीच काळ. पुणेरी पगडी, पुणेरी जी पेशवाई पगडी होती, जी अस्पृश्यता, उच्च नीचता, गाडगं मडकायची निगडीत त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याला नेहमीच बाबा आडवांनी सुद्धा विरोध केला आहे, अनेकांनी त्याला विरोध केलेला आहे. पण त्याला इतका सुंदर मुलामा दिला, त्याचं पेटंट वगैरे घेतलं आणि त्या पेशवाई पगडीला पुणेरी पगडी असं नामकरण देऊन मग ती लग्नामध्ये ब्राह्मणांनी घालायची आणि मग त्याला ती मान्यता आणि वा किती सुंदर सोहळा दिसतोय असं. ही सुद्धा एक सांस्कृतिक दहशत आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण वर्चस्व कोणाचं मानतोय. तर एकदा बाहुलीच्या अवधाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विश्रामरामजी घोले यांनी मुलीला शिक्षण दिलं, तिच्या अन्नामध्ये बुडून खाचा टाकला. तो बाहुलीचा औध आता फरास खाण्यापाशी आहे, तिथली बाहुली काढून टाकलेली आहे. आपलं कोणाचं लक्ष नाहीये, कारण ते त्या सांस्कृतिक केलेल्या कृत्याची एक स्मृती होती, ती सुद्धा आपण जपायला तयार नाही. शेवटचं मेट्रो स्टेशनचं सांगतो. काल शाहू छत्रपतींच्या बरोबर कार्यक्रम होता, त्यावेळेस मी त्यांच्या एक लक्षात आणून दिलं आणि आम्ही मुश्रीफ साहेबांनी फार मोठं काम केलेलं गेल्या वर्षी. मी त्यांना म्हटलं एवढी मोठी वास्तू शाहू महाराजांनी उभी केली, SSBNS वगैरे, आणि तुमच्या समोर काय त्या मेट्रो स्टेशनला नाव मंगळवारपेठ मेट्रो स्टेशन, आणि मंगळवारपेठ तिथून अर्धा किलोमीटर पुढे. तेच तुम्ही इकडे जावा कर्वेनगरला, न सांगता गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन, सह्याद्री हॉस्पिटल मेट्रो स्टेशन, त्या आपटेने ती परस्पर विकली सुद्धा कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी, आणि फोटो कोणाचे लावले. म्हणजे कुठल्याही प्रकारचं देशात आंदोलन होत नाही, कुठलाही कागद दिला जात नाही, कुठलंही हे होत नाही, पण रात्री 10% उच्चवर्णीयांना आरक्षण मिळतं, एवढं लक्षात ठेवा. तर एक चांगली गोष्ट सांगतो आणि थांबतो. आम्ही प्रयत्नशील होतो. आमचे काही सहकारी गुडलकच्या चौकात, म्हणजे पुण्याच्या पश्चिम भागात जरा लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण तिथं काहीच होत नव्हतं. तर तिथे एक कलाकार कट्टा होता, तो शाहू कलाकार कट्टा असं त्याचं नामकरण करावं म्हणून आम्ही राम यांना भेटून पत्र पण दिलेलं आहे. काल त्याचा उहापोह तिथं केला आणि म्हटलं महाराज तुम्ही DE सोसायटीचे तह्यात अध्यक्ष असता, पण तिथे शाहू जयंती साजरी होत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं. आम्ही तो गनिमी कावांनी गेल्या वर्षी तुमच्या जनरल बॉडीमध्ये ठराव पास करून घेतला, पण आम्हाला ठरावाची कॉपी मिळत नाही. मुश्रीफ साहेबांनी मला त्याच्यामध्ये भरपूर हे केलं. इंद्रजित सावंत, जयसिंगराव पवार यांनी सुद्धा त्यावेळेस शाहू महाराजांना खूप विनंती केली की याच्यामध्ये लक्ष घाला, आणि शाहू महाराज म्हटले मला बोलवा, पत्र द्या, मी 26 तारखेला तिथे येतो. ही फार मोठी गोष्ट आहे. तर यंदाच्या 26 जूनला आपण DE सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात शाहू जयंती साजरी करूया. आणि धन्यवाद, मी थांबतो. शहरातल्या विविध भागात बैठका घेतल्या. त्यातली पहिली बैठक ही विठ्ठल गायकवाडांनी आयोजित केली, ती रमाबाई आंबेडकर स्मारकामध्ये. आणि त्या स्मारकापासून आपण पुणे शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना या सभेसाठी येण्याची विनंती केली. आणि दुसरी बैठक एका फोनवर दीप्तीताईंनी मान्य केली आणि काँग्रेस भवनमध्ये ती आयोजित करण्यात आली. आज त्यांनी इथे येणं हे अनेका अर्थाने महत्त्वाचं आहे. त्यांना आता पश्चिम विभागाची पुणे शहर काँग्रेसची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांचं बालपण कोपरगावमध्ये गेलेलं आहे आणि भास्करराव बोरावके यांच्या राष्ट्रसेवा दलाच्या शाळेमध्ये, म्हणजे त्यांचे वडील हे राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक आणि ते परिवर्तनवादी विचारांचे संस्कार घेऊन आता त्या काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. नमस्कार. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांचं ऐकायचं आहे असे सर्वांना आदरणीय असणारे कोळसे पाटील साहेब, सुनीलजी यादव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी मुश्रीफ साहेब आहेत, त्याचप्रमाणे लता राजगुरूजी आहेत, राजश्री अडसूळ आहेत, विठ्ठल गायकवाड आहेत, बर्वेजी आहेत, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, ज्या ज्या वेळेला संविधान हा विषय येतो, हा शब्द येतो,
त्या त्या वेळेला काँग्रेस त्या ठिकाणी खंबीरपणे उभी असते, हेच सांगायला मी आज या ठिकाणी आलेली आहे. कारण मनुस्मृतीचं जे दहन झालं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं त्यांनी ज्या वेळेला सांगितलं होतं, त्या सांगण्यावरून जे दहन झालं होतं, मला वाटतं त्या वेगळ्या क्रांती पर्वाची सुरुवात ही त्याच दिवशी झालेली होती. आणि आपण सर्वजण एक सेक्युलर विचारसरणीचे आहोत आणि सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारे, सर्व जण गरीब असेल, धर्मनिरपेक्षता ही आपल्या नसानसात भिनलेली आहे. आणि आपल्या सर्वांचेच आदरणीय असणारे राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून हाच संदेश संपूर्ण देशाला दिला. अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत म्हणजे पूर्ण देशभर ते चालले. त्यावेळेला एक 8 ते 10 दिवस मी त्यांच्या बरोबर होते आणि जे अगदी वेगवेगळ्या धर्मीयांचे, गरीब असतील, कुठले वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक त्यांना येऊन भेटत होते. ते तितक्याच आत्मीयतेने त्यांचं बोलणं ऐकत होते. मागच्या इलेक्शन जे झालं लोकसभेचं, त्यावेळेला आपण पाहिलं असेल, एकच विषय काँग्रेसने आणि राहुलजींनी हातामध्ये घेतला होता आणि त्याला आपणही सर्वांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता की आपल्याला संविधान वाचवायचे. संविधान आपल्याला वाचवायचे कारण या लोकांनी घोषणा केली होती की 400 पार. कशासाठी? तर संविधान बदलायचे. ते लक्षात आल्यामुळे आपण सर्वांनीच तो गोष्ट आपण ती लक्षात घेऊन प्रत्येक छोट्यातल्या छोट्या नागरिकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत आपण हे पोहोचवलं की आता संविधान धोक्यात आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्याला त्यावेळेला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं यश त्यावेळेला मिळालं. परंतु मला वाटतं की या ठिकाणी संविधान हे खरोखरच वाचवण्याची गरज आहे. आपण आता पाहतोय काय परिस्थिती आहे देशामध्ये. कुणीही सुरक्षित नाहीये. तुमच्या घरामध्ये तुम्ही काय खायचं, माझ्या घरामध्ये मी काय खायचं हे सुद्धा दुसरं कोणीतरी ठरवणार का? आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पत्रकारांचं सुद्धा मला वाटतं की ते बिचारे खरोखर ते अतिशय तळमळीनं काम करतात, पण त्यांना जे हवं, त्यांना जे दिसतंय डोळ्यासमोर, तितक्याच पारदर्शकतेने ते लिहू शकतात का? नाही लिहू शकत. त्याच्यात त्यांचा दोष नाहीये, पण त्यांचे जे कोणी असतील वरिष्ठ लोक, त्यांचं सर्व साठलोट वरती आहे. आणि म्हणून खरा चेहरा जो आहे जनतेचा किंवा समाजाचा, तो आपल्या समोर येत नाही. वर्तमानपत्र म्हणजे खरोखर पारदर्शकता हे असलं पाहिजे. जनमानसाचा आरसा तो आपल्या समोर असला पाहिजे. परंतु सध्या ते सुद्धा होत नाही. व्यक्ती स्वातंत्र्यावरच आपल्या सर्वांच्या खूप मोठी गदा आलेली आहे. आणि मला वाटतं संविधान जर कोणी बदलू पाहत असेल तर त्याला आपण कडाडून विरोध केला पाहिजे. आणि हे फक्त छुपा अजेंडा हा आहे. ते काय अगदी डायरेक्ट आपल्या समोर येऊन करणार नाहीत की हा आम्ही आता हे बदलतोय असं. पण जो छुपा अजेंडा आहे तो आपण सर्वांनी ओळखला पाहिजे. आणि एका ठराविक पक्षाच्या विरोधात आपण अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील, आपण वेगवेगळे लढतोय, त्यामुळे आपलं बळ कमी पडतंय. वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचे काही लोक असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, अजून कुठल्या पक्षाचे असतील. मला वाटतं हीच वेळ आहे आपण संघटित व्हायची. आपण जर एकत्र आलो, आपण जर संघटित झालो, संघटितरित्या जर आपण लढलो तर आपल्या संविधानाला कोणी हात लावू शकणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगते. आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे की राहुलजी गांधी जे कष्ट करतायत, रात्रंदिवस खूप मोठा विरोध ते या ठिकाणी या शक्तींना करतायत की जे आपल्या संविधानाच्या विरोधात आहेत, त्यांच्या विरुद्ध ते दिवस रात्र लढतायत. तर त्यांना आपणही आपल्या वतीनं थोडं योगदान आपण ते दिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगेन की काँग्रेस पक्ष हा नेहमीच संविधानाच्या बाजूने उभा आहे. आणि आपण केव्हाही आवाज द्या, आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणाने उभो आहोत. एवढंच मी या निमित्ताने सांगेन आणि माझे 2 शब्द मी संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय काँग्रेस. धन्यवाद दीप्तीताई. महाड क्रांतीचं हे जसं शताब्दी वर्ष आहे तसं हे क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचं 200व जयंती वर्षही आपण साजरं करतो आहोत. आणि म्हणून या निमित्ताने या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे असे महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट मोहन वाडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती वळसे पाटील साहेब, मंचावरील सर्व प्रमुख आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, या मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्ष आपण साजरं करत असताना त्याचबरोबर चौदार तळ्याचा सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष, त्याचबरोबर महात्मा फुल्यांच्या द्विजन्म शताब्दीचं वर्ष साजरं करत असतात. आणि त्याचबरोबर महात्मा फुले हे ज्या पुणे महानगरपालिकेचे सभासद होते 1876 त्याचं देखील हे 150 वर्ष. आणि आणि मनुस्मृतीच्या दहनाचा आपण स्मरण करत असताना ज्याप्रमाणे आपण बाबासाहेबांचं ऋण मान्य करतो, ज्याप्रमाणे त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्याबरोबर सर्व ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांचं आपण ऋण मान्य करतो, त्याच वेळेला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे असतील, पुण्याचे आमचे बापूसाहेब राजभोज असतील, सवादकर असतील, आर.बी. मोरे असतील, सुरबानाना टिपणीस असतील, अनंतराव चित्रे असतील, नानासाहेब टिपणीस असतील, या सर्वांचा नामोल्लेख करणं आणि त्यांचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो. या देशामध्ये कायमस्वरूपी वर्ण आणि जातीचा संघर्ष राहिलेला आहे. एका बाजूला वेदाला प्रमाण मानणारे, दुसऱ्या बाजूला वेदाला विरोध करणारे, एका बाजूला जातीचं समर्थन करणारे, दुसऱ्या बाजूला जातीअंताची मागणी करणारे, एका बाजूला वर्चस्ववादी आणि मक्तेदारी ज्ञानाच्या क्षेत्रात, संपत्तीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात, आणि त्याच बाजूला दुसऱ्यांना गुलाम करणारी जी मनोवृत्ती आहे, त्या मनोवृत्तीचा सर्व संघर्ष बाबासाहेबांनी चौदार ताळ्याच्या सत्याग्रहामधून आणि मनुस्मृतीच्या दहनातून ओळखून हे मनुस्मृती दहन केलं. आणि आजही जी मनुवादी वृत्ती आपल्या सर्वांमध्ये थोड्या बहुत मोठ्या प्रमाणात आपल्यावर जे आक्रमण करते, त्याचा विरोध करणं आणि त्याच्यातून आपल्या सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, त्याच्या पुढचं आव्हान म्हणजे मनुवाद्यांशी 2 हात करणं हेच आहे असं मला वाटतं. आणि एवढं बोलतो आणि आपली रजा. आणि सगळ्यांना आवाहन केलं, अनेक संघटना त्याच्यामध्ये सहभागी झाल्या. असे दलित सेनेचे प्रमुख सुनील यादव सरांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका आपण विशद करावी. सर्व महामानवांना वंदन करून आजच्या सभेचे अध्यक्ष जे कायम म्हणजे जेव्हा नोकरीमध्ये होते तेव्हा त्यांनी कधीच बोलले नसतील, परंतु कार्यातून दाखवला असेल. परंतु रिझाईन दिल्यानंतर आजपर्यंत जवळपास 40 वर्ष आम्ही आता ही मीडिया आलेली आहे, पूर्वी मीडिया नसायची. RSSला नागवं करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते बीजे गोडसे पाटील मुश्रीफ साहेब आहेत. आणि सर्व विचारपीठावर जेवढे लोक बसलेले आहेत ते सगळे, आपण एक शिवाजी महाराजांच्याबद्दल एक म्हण आहे, लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. तसे सगळे आमचे लाखाचे पोशिंदे. आमचे सचिव श्याम निलंगेकर आहेत, ते खाली बसलेले. ते म्हणजे मी जर वर बसलो तर एक कार्यकर्त्याला जागा मिळायची नाही. त्यांचा मनाचा मोठेपणा आम्हाला मान्य आहे. नांदेडला असताना आमची एक मीटिंग होती दलित सेनेची. त्यांच्या घरी त्यांनी मला जेवायला बोलवलं. ते जुने जनता दलाचे सहकारी आहेत आमचे, राष्ट्रीय सेवा दल, जनता दल. आता आम्ही जरी दलित सेनेत काम करत असलो तरी ते दलित सेनेत पण काही वेळा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी मला हा मुद्दा तिथं सांगितला नांदेडला की सुनीलदादा, आपल्याला एक 100 वर्ष पूर्ण होत आहेत,
महात्मा फुलेंची पण द्विशताब्दी आहे, जन्मशताब्दी. तर आपल्याला एक पुण्यात प्रोग्राम घ्यायचा. मी त्यांना म्हणलो आमच्या सवयीनुसार, म्हणलं नांदेडला घ्या, आम्ही येतो. ते म्हटलं नांदेडला नाही, नांदेड वेगळं आहे, पुणे वेगळं आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्यांचं बरोबर होतं. आणि तुम्ही जे समोर आलाय तुम्ही पण तसेच आहात सगळे. मी फक्त 2च घोषणा देणार आहे. माझ्या पाठीमागं जरा घोषणा द्यायच्या. एक घोषणा अशी आहे, मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृती मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. पाठीमागचे लोक बोलत नाही. काय नाराज आहे का आमच्यावर तुम्ही? तुम्ही सगळे मनुस्मृतीच्या विरोधातले आहात ना? पण द्या घोषणा, मनुस्मृती मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. मी एवढंच बोलतो. अजून 2 वक्ते आहेत, हे आणि कन्हैया कुमार. पण त्यांचा काही निरोप आलेल्या कन्हैया कुमार यांना ते सांगतील.